brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. ज्यांना निवडणुका घ्यायच्या असतात ते त्यातनं मार्ग काढतात. टायमिंग बघितलं जात होतं, योग्य टायमिंग काय असेल निवडणुकांचं, मग असा त्याचा अर्थ तसंच काढायचा. अर्थातच ना. टायमिंग म्हणजे काय, म्हणजे काय तुम्ही टायमिंग? मला टायमिंगचा अर्थच कळलं नाही मला की आज आत्ता निवडणुका होत आहेत. 15 तारखेला निवडणूक आहे, बरोबर आहे, आणि 17 का 18 तारखेला मुख्यमंत्री दावोसला चाललेत. म्हणजे काय सांगायचंय तुम्हाला? म्हणजे दोन गोष्टी यातनं की आम्ही हरणारच आहोत, मग काय फरक पडतो, आम्ही गेलो दावोसला, एक, किंवा आम्ही जिंकणारच आहोत, काय फरक पडतो, चाललो दावोसला. या दोनच गोष्टी होऊ शकतात. म्हणजे साधी गोष्ट आहे की त्यांना दावोसला जायचं आहे आणि साधारणपणे आत्ता या निवडणुका 23, 26, 28 तारखेला होतील जानेवारीच्या, असा एक अंदाज होता. अचानक तुम्ही एकदम 15 तारखेला आणलीत, जाहीर केलीत. निवडणूक आयोगाबद्दल मला तर बोलायचं पण नाही आता. म्हणजे निवडणूक आयोग नावाची काही गोष्टच या देशामध्ये उरलेली नाही आहे आणि राहिलेली नाही आहे. सरकार जे सांगेल त्याप्रमाणे ते सगळ्या गोष्टी हाकायच्या, एवढंच फक्त सुरू आहे. आणि हे काय मला एकट्याला माहिती असायला भागले, तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहेत काय काय चालू आहे ते. आणि त्याच्यामुळे तुम्ही अचानक एक निवडणुका लावता. तुम्ही प्रचाराला पण वेळ देत नाही, कोणत्याही गोष्टीला वेळ द्यायची नाही. तुमच्या सगळ्या गोष्टी अगोदर करून ठेवायच्या आणि नंतर आम्हाला सांगायचं की आता निवडणुका लढा. म्हणजे काय? म्हणजे महाराष्ट्राने काय आज पहिल्यांदा निवडणूक महाराष्ट्र बघत नाही आहे ना. याच्या अगोदरही निवडणुका कसं होतं, आता बहुमतामध्ये जर बघितलं असतं तर निवडून येत असलेला काँग्रेस पक्ष, काँग्रेसनेही असं कधी केलं नाही. बरं, ज्या प्रकारचे 60-60, 70-70 लोक आज तुम्ही माघारी घ्यायला लावताय, काही ठिकाणी दमदाट्या, काही ठिकाणी पैसे, या सगळ्या गोष्टी. अरे जर तुम्ही विकास केलाय म्हणताना मग तुम्हाला हे करायची काय गरज आहे? पण एवढे लोक प्रलोभनाला, तुमचा आरोप आहे की पैसे घेऊन लोकांनी मागे घ्या. अहो, मी जे काय घाबरून, बघा प्रश्न असा आहे की आता ह्याच्याकडे काही तुम्ही घेणारा बोलणार नाही किती घेतले, ते बरोबर आहे. देणारा बोलणार नाही. आमची पण ज्या प्रकारचे आकडे जे येत आहेत बाहेर, ते साधारणपणे काय, मला आमचा अविनाश जाधव सांगत होता, आमच्या एका मतदारसंघामध्ये ते काय प्रभाग त्यांचे झालेत, तिकडे एका घरामधले काहीतरी 3 जण उभे आहेत. त्यांना म्हणजे 15 कोटीची ऑफर झाली. 15 कोटी. हे माणसाने आयुष्यभर काय करायची गरजच नाही. जर 15 कोटी असे जर पैसे जर वाटले जाणार असतील तर कुठच्या निवडणुका घेऊन बसलोय आपण? पण अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट काय जाणवली, कारण आमची टीम गेली होती त्या प्रत्येक व्यक्तीकडे की ज्यांनी माघार घेतली अचानक. ठीक आहे, सांगणार आहे का? नाही, तर गंमत अशी आहे की त्यातले अनेक जण समोरच यायला तयार नाही आहेत. काय तोंड दाखवणार? जे सांगतायत ते म्हणतात की पक्षाने अन्याय केला. मग त्यांना जेव्हा विचारलं की तुम्ही माघार का घेतली, मग तर त्याच्यावरती त्यांचं म्हणणं आहे की नाही, आम्ही समजावत होतो पण ते ऐकायलाच तयार नव्हते, म्हणून आम्हाला शेवटी ठरवलं की माघार घेतली. कारण काही करतात. निष्ठा विश्विषित झाल्यात का त्याच्यामुळे? आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात अनेक वर्ष तुमच्या बरोबर असते. मला भारतीय जनता पक्षाचं, मला त्या पक्षाबद्दलच समजत नाहीये की साधारणपणे आपण पकडूया की 1925 सालचा हे RSSचा जन्म, 1952 साली जनसंघ, 1980 साली भारतीय जनता पक्ष, म्हणजे नावं जी बदलली ती. त्याच्यानंतर 2000, मला असं वाटतं अटलजी कधी आले, 2004 पंतप्रधान झाले 99ला, 99ला आणि मग 99 परत 99, म्हणजे 96, 98, 99, बरोबर. म्हणजे 99ला झाले ते, पण सगळे पक्ष मिळून होते. 2014ला खऱ्या अर्थाने त्यांच्या हातात बहुमत आलं, बरोबर. आता इतकी वर्ष जी लोक तुमच्याबरोबर आहेत आणि इतकी वर्ष जी लोक तुमच्याबरोबर काम करतायत, तुमच्या हातामध्ये आज केंद्रामध्ये 14ला बहुमत आलं, 19ला बहुमत आलं, बरोबर आहे. आता 24ला बहुमत नाही म्हणणार, 3 पक्ष अजून एकत्र आहेत. एवढं सगळं होऊन तुम्हाला दुसऱ्या पक्षातले लोक का लागतात अजूनही? मला साधी गोष्ट आहे ना, भारतीय जनता पक्षाचा जो कोणी मतदार आहे किंवा आपण एक सर्वसामान्य नागरिक म्हणून आपण सगळे बघूया की या सगळ्या ह्याच्यामध्ये ज्यांच्याकडे तुम्ही बैलगाडीभर पुरावे घेऊन गेलात ते आज तुमच्याबरोबर सत्तेमध्ये बसलेले आहेत.
त्यांच्याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारला की तुम्ही सांगणार की कोर्टात केस चालू आहे. अरे कोर्टात जर केस चालू आहे तर ते जे बैलगाडीभर पुरावे होते ना ते पुरावे द्या ना. काय सगळा चिखल झालाय सैल. आणि या सगळ्या प्रकारचा जो पैसा जो काही राजकारणामध्ये आज दिसतोय आपल्याला, मी असा कधी मी पाहिलंच नाही कधी. काय काँग्रेसवाल्यांकडे पैसे नव्हते का काय त्यांच्या सरकारच्या काळात पण त्यांच्याकडे? काँग्रेसने कधी लोकल निवडणुका खूप सिरियसली घेतल्या नाही. ते त्यांच्या लोकांवरती सोडून द्यायचे. अहो पण भारतीय प्रश्न जनता असा आहे, पार्टी एक- परंतु विधानसभा लोकसभेला पण मी असा प्रकार कधीच पाहिला नाही ना. तुम्ही लोकांनी पाहिलात कधी?